शब्द आमचे कडवट पण सत्याचे साथी, राजकारणाची नाटक इथे उघडून ठेवतो, सन्मान महाराष्ट्र नावाने घडामोडी लिहितो. नमस्कार मित्रांनो, मी हेमंत केळकर आणि तुम्ही पाहताय सन्मान महाराष्ट्र. मी एक व्हिडिओ दाखवतो, ते व्हिडिओला आपण बघा. त्यात एकनाथ शिंदे यांची बॉडी लँग्वेज आपल्याला हे दाखवते की देवेंद्र फडणवीस जे बोलतायत त्या सगळ्या गोष्टी कदाचित एकनाथ शिंदेंना पटत नसाव्यात किंवा ते कंटाळलेले आहेत त्यांच्या फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतील बोलण्याला. बघा एकदा, बघताय ना, एकनाथ शिंदे मोबाईल घेत आहेत, कुठं कॉलरला हात करतायत, लावतायत, कुठं खाली बघतायत, वाचतायत. आणि सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या बघा कशा शांत बसलेल्या आहेत आणि देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. पण देवेंद्र फडणवीस जे काही बोलतायत त्याच्याशी हे दोघे म्हणजे सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे हे काही सहमत आहेत असं त्यांचं बॉडी लँग्वेज दाखवत नाहीये, किंवा असं म्हणा की त्यामध्ये काही इंटरेस्ट या दोघांना आहे असंही कुठं दिसत नाही. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या देहबोलीवरून, बॉडी लँग्वेजवरून काय जाणवतं? कारण अजितदादा पवार जेव्हा अपघातात निधन झाले त्यावेळेस सगळ्यांनी बॉडी लँग्वेजवर जास्त फोकस दिला होता. सुप्रिया सुळे यांच्या, शरद पवार यांच्या, रोहित पवार यांच्या बॉडी लँग्वेजवर जास्त फोकस केला होता. आजच्या या घटनेमध्ये आम्ही बॉडी लँग्वेज मधनं तुम्हाला काय वाटतं याबाबत प्रश्न विचारत आहोत. कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा. अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि हो मित्रांनो, आम्हाला जॉईन देखील व्हा. पुरताच एवढेच. परत भेटू नवीन विषयासह. तेव्हा मी आपली सगळ्यांची रजा घेतो.